आषाढी वारी दरम्यान श्री क्षेत्र आळंदी येथे आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आळंदीच्या पुनर्वसन आणि दुरुस्ती कामांसाठी तात्काळ 10 कोटींच्या विशेष निधीला मंजुरी दिली आहे। या निधीतून पाणी पुरवठा व जलशुद्धीकरण केंद्रांची दुरुस्ती, रस्त्यांचे पुनर्बांधणी, नदीवरील पूल आणि कठड्यांची दुरुस्ती, पथदिव्यांची पुनर्स्थापना तसेच सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती आणि स्वच्छतेची कामे युद्धपातळीवर केले जाणार आहेत। या संदर्भातील शासन निर्णयही जारी करण्यात आला असून पूरग्रस्त वारकरी आणि नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत। याच पार्श्वभूमीवर आध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले यांनी सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे। सध्या श्री क्षेत्र आळंदीमध्ये कालपासून आपण पाहताय की मोठ्या प्रमाणामध्ये जी काही ढगफुटी झाली आहे आणि पाण्याचा प्रवाह जो आहे तो आपला प्रवाह सोडून पात्राच्या बाहेर आलाय। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पूरग्रस्त स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। कालच या गोष्टीची दखल आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली आहे आणि तात्काळ त्यांनी इथे शिवसेनेचे नगरसेवक आहेत, प्रशासन आहे, यांच्या माध्यमातून हजारो लोकांना त्यांनी मदत तर केलीच आहे, मात्र आज देखील वारकरी प्रस्थानासाठी या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांची कुठली गैरसोय होऊ नये याकरता शिंदे साहेबांनी तात्काळ या सगळ्या परिस्थितीची दखल घेत वारकरी जो आज आळंदीमध्ये आला मग त्या शौचालयाकरताची व्यवस्था असेल, पथदिवे असतील, येण्याकरता रस्ते असतील, त्यासोबत जलशुद्धी पिण्याकरता शुद्ध पाणी पाहिजे, जलशुद्धीकरण केंद्र असेल, या सगळ्याचा एकंदर आढावा घेऊन शिंदे साहेबांनी तात्काळ रुपये 10 कोटी मंजूर केलेत। का बरं? तर पंढरपूरला जाणारा वारकरी किंवा आळंदीत आलेला वारकरी, या वारकऱ्यांची सेवा म्हणजे काय? या वारकऱ्यांची सेवा म्हणजे खऱ्या अर्थाने पांडुरंगाची सेवा आहे। त्यामुळे तात्काळ त्यांनी रुपये 10 कोटींचा निधी मंजूर केलाय। त्यातले मला वाटतं की शौचालय असेल, पथदिवे असतील, आपत्कालीन व्यवस्था असेल, नंतर लाईटच्या व्यवस्था आहे, जलशुद्धीकरण केंद्र आहे आणि जे काही वारकऱ्यांना लागेल त्याकरता ज्या काही नागरिक सुविधा असतील, निवारा शेड असेल, त्या सगळ्या करता शिंदे साहेब सुद्धा कटिबद्ध आहेत। त्यांनी सांगितलं पुन्हा एकदा अधोरेखित करून की अक्षय महाराज, मी काही ही लोकांची सेवा करत नाहीये, मी ही आळंदीतल्या आलेल्या वारकऱ्यांची सेवा करते। कशा करता? तर तिथे आलेला वारकरी हा पांडुरंगाचा वारकरी आहे आणि त्या वारकऱ्याची सेवा करणं म्हणजे पांडुरंगाची सेवा करणं आहे। त्या अनुषंगानं स्वतः शिवसेना पक्ष आणि स्वतः संपूर्ण प्रशासन आणि व्यक्तिगतरित्या एकनाथ शिंदे साहेब जरी रुग्णालयात असतील तरी त्यांचं पूर्ण लक्ष आळंदीच्या या परिस्थितीवरती आहे आणि मला खात्री आहे की तसं त्यांनी आज पाऊल उचललं तसं वारकऱ्यांकरता जे काही म्हणजे अगदी टोल नाका असेल, दंड्यांचा GR असेल, जेवढं काही त्यांना सांगितलं सगळं त्यांनी साहेबांनी पूर्ण केलेलं आहे। त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये एक मोठं आनंदाचं वातावरण आहे। आळंदीतील पूरग्रस्त भागातील पुनर्बांधणी आणि मूलभूत सुविधा पूर्ववत करण्यासाठी शासनाकडून मंजूर करण्यात आलेला हा विशेष निधी कितपत प्रभावी ठरतो याकडे आता वारकरी आणि स्थानिक नागरिक आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे।